हॅलो मित्रांनो, मी जयवर्धन तायडे स्वागत करतो तुमचं जिओ गुरु अकॅडमीमध्ये. मला सांगताना आनंद होईल की आम्ही नुकतंच नवीन यूट्यूब चॅनल लॉन्च केलं आहे, ते म्हणजे जिओ गुरु अकॅडमी. तर ह्या चॅनलवरती जे जिओग्राफीमध्ये नेट सेट करणारे एस्पिरंट आहे, त्यांच्यासाठी ही बातमी खास आहे. आम्ही यावरती तुम्हाला येणाऱ्या सेटसाठी PYQ सिरीज प्लस तुम्हाला थेअरी, कॉन्सेप्ट आणि तुमचं म्हणजे मॉडेल अँड थेअरी जे मेन टॉपिक आहेत ते तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट या ठिकाणी कव्हर करणार आहोत. त्याचबरोबर जिओग्राफीमध्ये PG करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पण आम्ही काम करू. त्याबद्दलच हा जो व्हिडिओ आहे यामध्ये ह्युमन जिओग्राफीचं जे प्रॅक्टिकल आहे PGच्या विद्यार्थ्यांसाठी त्यासाठी डिस्कस केलं जाईल. आणि प्लस तुम्ही त्याचबरोबर नेट सेट जर का करत असाल आणि तुम्हाला लँग्वेज नेटसाठी तर हिंदी आणि इंग्लिश असतेच. तुम्हाला मराठीमध्ये प्रॉपर आणि विथ द क्वालिफाईड प्रोफेसर सोबत जोडायचं असेल तर तुम्ही नक्कीच आमचं हे जिओ गुरु अकॅडमी जॉईन करा. जॉईन करण्याची फीज 0 आहे, म्हणजे फ्री. तुम्ही आपलं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकन प्रेस करून ठेवा. त्यासाठी नवीन येणारे जे व्हिडिओज आहे ते तुम्हाला नक्कीच त्यांचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत मिळेल. आणि ह्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत ह्युमन जिओग्राफीचं जे प्रॅक्टिकल आहे ते. त्यामध्ये थेरीज, कॉन्सेप्ट, फॉर्म्युलाज आणि प्रॅक्टिकल हे काय राहील त्याबद्दलचा हा आजचा व्हिडिओ राहील. त्यामध्ये हे डेडिकेट करेल PGच्या जिओग्राफीच्या विद्यार्थ्यांना, प्लस सेट आणि नेट करणाऱ्या विद्यार्थ्यांना पण याचा फायदा होईल. यामध्ये तुम्हाला कॉन्सेप्ट समजवले जातील, फॉर्म्युला सांगितले जातील आणि ते तुम्हाला नेट सेटमध्ये सुद्धा विचारले जाऊ शकतात आणि ऑफकोर्स ते विचारतातच. तर यामध्ये पुढे जाऊ. ह्या व्हिडिओमध्ये आपण पुढं काय बघणार आहोत याची चर्चा करून घेऊ. तर वी कवर्ड आपण काय कव्हर करणार आहोत यामध्ये. यामध्ये मिनिंग अँड इम्पॉर्टन्स तुम्ही जे शिकणार आहोत त्याचे मिनिंग आणि इम्पॉर्टन्स काय आहेत ते. फॉर्म्युलाज अँड एक्झाम्पल, त्याचे फॉर्म्युला काय असतील, त्याचे एक्झाम्पल इथे आपण ऑनलाईन सोर्सला 1-2 एक्झाम्पल त्याचे कव्हर करणार. आणि त्याच्यानंतर त्याचे युजेस काय आहेत, तुम्ही जे प्रॅक्टिकल करत आहात, तुम्ही जे शिकत आहात त्याचा वापर काय काय आहे ते तुम्हाला माहितीच हवं. आणि त्याच्यानंतर प्रॅक्टिकल. प्रॅक्टिकल हे तुमचं कम्प्युटरवरती एक्सेल शीटवरती राहील, जे की तुम्हाला थेरी लेक्चर नंतरच प्रोव्हाइड केलं जाईल. दुसऱ्या दिवशी प्रॅक्टिकल ते बघून बघून तुम्ही सेम परफॉर्म तुमच्या कम्प्युटर, तुमच्या लॅपटॉपवरती करू शकतात आणि तुमचं जे प्रॅक्टिकल नॉलेज आहे हे स्ट्रॉंग करू शकतात. तर यामध्ये पहिला पॉईंट जो आपण घेणार आहोत, पहिलं प्रॅक्टिकल जे आपण घेणार आहोत ते आहे अर्थमॅटिक डेन्सिटी ऑफ पॉप्युलेशन. अर्थमॅटिक डेन्सिटी ऑफ पॉप्युलेशन काय आहे? व्हॉट इज अर्थमॅटिक डेन्सिटी? Arithmetic density is a basic measure in human geography that calculates the average number of people living per unit of land area, usually compressed as a people per square kilometer or square miles. Understand? एका स्क्वेअर किलोमीटर मध्ये किंवा एका स्क्वेअर माइल्स मध्ये किती लोकसंख्या राहत आहे, जी घनता किती आहे, ही म्हणजे अर्थमॅटिक डेन्सिटी ऑफ पॉप्युलेशन. त्याचा मिनिंग काय असतो की अर्थमॅटिक डेन्सिटी ऑफ पॉप्युलेशन मीन्स द ॲव्हरेज नंबर ऑफ पीपल लिव्हिंग इन पर युनिट एरिया. मी तुम्हाला आधीच सांगलं, पर युनिट एरिया, एका एरियामध्ये किती लोक राहत आहे याचा जो मिनिंग असतो अर्थमॅटिक डेन्सिटी ऑफ पॉप्युलेशनचा. याचं इम्पॉर्टन्स काय आहे, इम्पॉर्टन्स बघूया आपण याचं इम्पॉर्टन्स. एक मिनिट. The importance of arithmetic density of population lies in the ability to provide a simple measure of how crowded or precious a region is. Region मध्ये किती गर्दी आहे, किती डेन्स एरिया आहे तो by dividing total population by total area. This is dividing the total population by total area. हा आपला इथला फॉर्म्युला आहे जो की तुम्हाला आम्ही पुढे सांगणार आहे. It helps to governments, planners and researchers compare the population distribution across the country or region. तुम्ही जे गव्हर्नमेंट्स आहे, प्लॅनर्स आणि रिसर्चर आहे, त्यांना कंपॅराइज करून देईल तो की स्पेसिफिक रिजन, डॅश डॅश रिजन यामध्ये हाय डेन्सिटी आहे पॉप्युलेशन, यामध्ये लोकसंख्या जास्त आहेत आणि यामध्ये कमी आहेत. आपण जर का रुरल आणि अर्बनचा जर का विचार केला तर अर्बन मध्ये लोकसंख्या जास्त राहील
रुरल मध्ये कमी राहील. हा जो डिफरंट करण्यासाठी जो आहे तो, किंवा मी आपल्याला जर का ॲज अ रिसर्चर याबद्दल जर का कम्पॅरिझन करायचं असेल तर ऑफकोर्स तुम्हाला ही प्रॅक्टिकल खूप महत्वाचं आहे. आणि ते कशासाठी, फॉर द प्लॅनिंग रिसोर्स अलोकेशन इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट इट इज हायलाइट टू एरिया टू हाय पॉप्युलेशन प्रेशर. ज्या ठिकाणी हाय पॉप्युलेशन प्रेशर आहे ते तुम्ही या प्रकारे आयडेंटिफाय करू शकता आणि त्यावर तुम्ही काम करू शकता. ठीक आहे. ऑल्दो इट डज नॉट शो अनइवन डिस्ट्रीब्युशन विदिन द कंट्री, अनइवन डिस्ट्रीब्युशन तर शो नाही करत ते. इट सर्व हॅज अ starting point for the deeper analysis using geological or agricultural density. Overall, it is a guide policy and planning effectively. ही जे आपण जे काढतो प्रॅक्टिकल आणि जे करतो ते आपल्याला प्लॅनिंग करण्यासाठी ही खूप महत्वाचं गाईड करत असतं. याचा जो एक सिंपल मिनिंग आहे, याचा इम्पॉर्टन्स आहे. पुढे जाऊयात आपण. आणि आपण हाऊ we can calculate arithmetic density. So it's a formula of total population divided by total land area. ओके, किती लोकसंख्या आहे पर्टिक्युलर रिजनची. फॉर एक्झाम्पल आपण जर का विचार केला तर मुंबईची टोटल पॉप्युलेशन किती आहे डिवायडेड बाय मुंबईचा टोटल जॉग्राफिकल एरिया किती आहे, टोटल लँड एरिया ज्या एरियाचा आपण काढतो आहे तो. स्पेसिफिक मुंबईमध्ये फक्त मुंबई नाही आहेत, वेगवेगळी उपनगर येतात. उपनगरचा आपण यामध्ये विचार करायचा. एक एक्झाम्पलने आपण त्याला समजण्याचा प्रयत्न करू. अ कंट्री हॅज अ पॉप्युलेशन ऑफ 18 million अँड अ लँड एरिया ऑफ 4 lakhs ओके पर स्क्वेअर किलोमीटर. कॅल्क्युलेट इज अ अर्थमॅटिक डेन्सिटी. याची अर्थमॅटिक डेन्सिटी जर आपल्याला काढायची असेल तर आपल्याला या ठिकाणी काय दिलेली आहे, पॉप्युलेशनची संख्या दिलेली आहे. त्याच प्रकारे आपल्याला या ठिकाणी काय दिलेलं आहे, तिथला एरिया दिलेला आहे. तर एरियामध्ये आपल्याला गिवन काय पॉप्युलेशन दिलेली आहेत. आपण पॉप्युलेशन ओके, लँड एरिया किती आहे, लँड एरिया स्क्वेअर किलोमीटर मध्ये. ओके, फॉर्म्युला यामध्ये आपण लावणार आहे अर्थमॅटिक डेन्सिटी इज इक्वल टू टोटल पॉप्युलेशन डिवाइड बाय टोटल लँड एरिया. ओके, कॅल्क्युलेशन तुम्ही बघू शकता. ही कॅल्क्युलेशन यामध्ये आपण 18 मिलियन घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर डिवाइडला आपण 4 lakhs केलं आहे. यामध्ये जर का आपण विचार केला तर यामध्ये किती 5 शून्य यामध्ये कटतात आणि 5 शून्य यामध्ये कटतात. ओके, 4ने जर का याला भाग दिला तर 2 वेळेत जातो आणि 2 शून्य आपली वरती शिल्लक राहतात. तर 200 स्क्वेअर किलोमीटर, एका स्क्वेअर किलोमीटर मध्ये 200 लोक राहत आहेत, याचा हा मिनिंग आहे. किती, एका स्क्वेअर किलोमीटर मध्ये 200 लोक राहत आहेत. इट्स मीन अर्थमॅटिक डेन्सिटी ऑफ पॉप्युलेशन, राईट. आणि हे जे आहे हे तुम्हाला इथे करायचं आहे म्हणून नाहीये. हा जो फॉर्म्युला आहे हा फॉर्म्युला आपल्याला एक्सेल शीट मध्ये लावून आणि एक्सेल शीट मध्ये आपला डाटा एंट्री करून एक्सेल शीट मध्ये आपल्याला पुढचं प्रॅक्टिकल करायचं आहे. सो डोंट वरी, हे कॅल्क्युलेशन तुम्हाला कम्प्युटरवरतीच करायचं आहे. तर युजेस, याचे युजेस काय आहेत आपण जे प्रॅक्टिकल करतो त्याचे. पॉप्युलेशन डिस्ट्रीब्युशन अनालिसिस सिंपल आहे. पॉप्युलेशन डिस्ट्रीब्युशन अनालिसिस तुम्हाला जर का करायचं असेल, तुम्हाला मी जर का एक जिल्हा दिला आणि त्याचे तालुके दिलेत तर कोणत्या तालुक्यामध्ये पॉप्युलेशन डेन्सिटी जास्त आहे ते तुम्ही याच्याद्वारे अनालिसिस करू शकता. रिजनल कंपॅरिझन, कोणत्या रिजन मध्ये किती पॉप्युलेशन आहे त्याचं आपण कॉन्सन्ट्रेशन काढू शकतो. अर्बन अँड रिजनल प्लॅनिंग, अर्बन आणि रिजनल प्लॅनिंग मध्ये आपण याचा वापर करू शकतो. आयडेंटिफिकेशन ऑफ डेन्स अँड स्प्रेड एरियाज, कोणता एरिया स्प्रेड म्हणजे ज्यामध्ये डेन्स म्हणजे सगळ्यात जास्त घनता कोणत्या संख्येमध्ये कोणत्या एरियामध्ये आहे आणि विरल संख्या कोणत्या याच्यामध्ये आहे. ऑफकोर्स जर का एक एरिया आपण घेतला आणि त्याच्या कंपॅरिझनला एक एरिया घेतला म्हणजे एक्स अँड वाय, एक्स मध्ये पॉप्युलेशन डेन्सिटी जास्त आहे, कमी एरिया आहे आणि त्यामध्ये लोकसंख्या जास्त आहे. ठीक आहे, आणि एक जो दुसरा एरिया आहे त्यामध्ये लोकसंख्या कमी आहे, त्याला आपण काय म्हणू, स्प्रेड म्हणू. कम संख्या आहे त्यामध्ये, एक मध्ये जास्त संख्या आहे. कंपॅरिझन करण्यासाठी आपण आयडेंटिफिकेशन ऑफ डेन्स अँड स्प्रेड्स एरिया याचा वापर आपण करू शकतो. सेन्सस अँड डेमोग्राफिक स्टडीज, सेन्सस आणि डेमोग्राफिक स्टडीजचा पण यामध्ये आपण वापर करू शकतो. वाईडली यूज इन सेन्सस रिपोर्ट्स अँड पॉप्युलेशन स्टडी,
तुम्हाला जर का पॉप्युलेशनचा स्टडी करायचा असेल तर तुम्हाला ऑफकोर्स याचा पण फायदा होईलच. पॉलिसी अँड डेव्हलपमेंट प्लॅनिंग, तुम्हाला जर का डेव्हलपमेंट प्लॅनिंग करायची असेल तर तुम्हाला ही खूप महत्वाची बाब आहे. तुम्हाला जर का फॉर एक्झाम्पल तुम्हाला जर का एखादा अपार्टमेंट बांधायचं असेल तर ते डिपेंड करते की तिथल्या लोकसंख्येवरती की तुम्हाला कसं करायचं आहे. तुम्हाला जर का एखाद्या डेन्स एरियामध्ये जर का अपार्टमेंट बांधायचं असेल तर तुम्ही त्याचा विचार करून तुम्ही त्या प्रकारचं कन्स्ट्रक्शन करू शकता. यालाच आपण पॉलिसी अँड डेव्हलपमेंट प्लॅनिंग म्हणू शकतो. आणि एज्युकेशनल यूज, कॉमनली यूज इन जॉग्राफिकल टेक्स्ट बुक्स अँड एक्झामिनेशन, हे तर तुम्हाला सांगायची गरज नाही. टेक्स्टबुक आणि एक्झामिनेशन मध्ये आपण याचा वापर कसा करू शकतो. फॉर एक्झाम्पल तुम्ही किंवा मी सर्वच जण आपण एक्झाम देतो तर याचा आपण वापर याच्यासाठी करतो की त्या संख्येची घनता किती आहे. फॉर एक्झाम्पल जळगाव, नाशिक, मुंबई यामध्ये सेंटर्स किती अवेलेबल करून द्यायचे आपल्याला. ओके, समजू शकता तुम्ही तिची संख्या किती आहे. यामध्ये पण आपण याचा वापर करू शकतो आणि टेक्स्ट बुक्स मध्ये पण ऑफकोर्स. तर प्रॅक्टिकल इन एक्सेल वर्कशीट, यामध्ये तुम्ही एक्सेल वर्कशीट मध्ये प्रॅक्टिकल कसं करणार याबद्दलचा थोडंसं चार्ट्स मी तुम्हाला दाखवला आहे. यामध्ये आपल्याला फर्स्ट जे आहे त्यामध्ये नेम घ्यायचे, TRU घ्यायचा आहे. TRU मध्ये तुमचं रुरल असो रुरल, अर्बन असो अर्बन, त्यामध्ये आयडेंटिफाय करायचं आहे. तुम्हाला जे लोकेशन तुम्ही सिलेक्ट करणार आहे ते लोकेशन रुरल किंवा अर्बन मध्ये येतात. ते त्याचा टोटल किती एरिया आहे, सॉरी हे दुसरं, त्याचा किती एरिया आहे, ठीक आहे, टोटल एरिया, ठीक आहे, यामध्ये टोटल एरिया येईल. टोटल एरिया, त्याचा टोटल एरिया आपल्याला फाइंड करायचा आहे. टोटल एरिया नंतर त्या एरियामध्ये किती पॉप्युलेशन आहे, त्या संख्येची किती टोटल पॉप्युलेशन आहे आणि त्याचा टोटल एरिया किती आहे. हा कॉलम एक्स्ट्राचा आलेला आहे, याला सोडून द्या. टोटल पॉप्युलेशन, टोटल एरिया, त्यानंतर त्याची अर्थमॅटिक डेन्सिटी. ओके, अर्थमॅटिक डेन्सिटी यामध्ये आपण फॉर्म्युला लावणार आहे आपला एक्सेल शीट मध्ये. या ठिकाणी फॉर्म्युला प्लॉट केल्यानंतर आणि यांचं कॅल्क्युलेशन केल्यानंतर आपल्याला अर्थमॅटिक डेन्सिटी या ठिकाणी काढण्यात येईल. आणि ती अर्थमॅटिक डेन्सिटी कोणत्या लेवलमध्ये येते, कोणत्या कॅटेगरीमध्ये येते. फॉर एक्झाम्पल लो तुम्ही कॅटेगरी करू शकतात, व्हेरी लो, लो, मीडियम, हाय, व्हेरी हाय, ज्या प्रकारे इथे दिलेली आहे. या ठिकाणी मी काय केलेलं आहे, इथे व्हेरी लो, लो, मीडियम, हाय आणि व्हेरी हाय. तर हा फॉर्म्युला पण तुम्हाला खूप महत्वाचा आहे कॅटेगरी करण्यासाठी. ओके, तर हा फॉर्म्युला तुम्हाला लक्षात पाहिजे आणि एकदम सिंपल आहे. छोटीशी बाब तुम्हाला समजल्यानंतर हा फॉर्म्युला तुम्हाला सांगतो. हा जो फॉर्म्युला आहे, इफ कंडिशन पासून तर कॉमा पर्यंत, हा एवढा फॉर्म्युला तुम्हाला समजल्यानंतर तुम्हाला पुढचा जो आहे पूर्णपणे हे पूर्ण तुम्हाला कॅटेगरीज करता येतील. तर यामध्ये या प्रकारचं ही प्रॅक्टिकल तुमचं कम्प्युटर वरती राहणार आहे, एक्सेल वरती. ज्याला एक्सेल नाही येत तो पण यामध्ये एक्सेल पण शिकून जाईल, कारण आपण बेसिक पासून घेऊन चालणार आहोत यासाठी. तर ह्या ज्या सेशनची जी PDF आहे ती PDF तुम्हाला आमच्या टेलिग्राम चॅनल म्हणजे जिओ गुरु अकॅडमी बाय राजेंद्र तायडे, हा याचा QR कोड आहे. तुम्ही हे QR कोड स्कॅन करून तुम्ही आमच्या टेलिग्राम चॅनलला जोडू शकतात. तिथे ही PDF मी तुम्हाला प्रोव्हाइड केली जाईल. आणि तुमचे जे डाऊट असतील किंवा काही तुमचे क्वेश्चन असतील तर तुम्ही ते कमेंटमध्ये टाकू शकतात. मी नक्कीच त्यांचा रिप्लाय करेल. तुम्हाला जर पर्सनली काही प्रॉब्लेम असतील तर तुम्ही आमच्या नंबर दिलेले आहेत इथे टीमचे, तुम्ही टीम सोबत डिस्कस करू शकतात. प्लस तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही मेल सुद्धा करू शकतात. सॉरी, हे टेलिग्राम चॅनल आहे आमचं. हा क्यूआर वरून तुम्ही आमचं टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकतात. आणि हा YouTube चॅनलचा QR आहे, ठीक आहे. तर अशाच व्हिडिओसाठी आणि प्रॉपर माहिती घेण्यासाठी तुम्ही आमचं जे YouTube चॅनल आहे जिओ गुरु अकॅडमी, त्याला सबस्क्राईब करा, बेल आयकन प्रेस करा, लाईक करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांना फ्रीमध्ये आणि प्रॉपर गायडन्स हे मिळेल. आमचं एकच ध्येय आहे की तुम्ही
17 ठिकाणी न भटकता तुम्हाला प्रॉपर माहिती आणि प्रॉपर गायडन्स इथं केलं जाईल. चला भेटूया. नमस्कार.